नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग आहे गर्भसंस्काराचा. गर्भसंस्कारामध्ये बाळाच्या विकासाचा, बाळाच्या आरोग्याचा विचार केलेला असतोच. बरोबरीने गर्भवतीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, 9 महिने 9 दिवसांचा प्रेग्नन्सीचा कालावधी सुखरूप पार पडावा यासाठी सुद्धा अनेक प्रभावी उपाय सुचवले असतात. प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यात गर्भवतीला मळमळ, अरुची म्हणजे खाण्याची इच्छा न होणं, फोडणीचा वासही सहन न होणं, उलटी होणं असे त्रास होऊ शकतात. कधीतरी एखादी उलटी झाली तर त्याची चिंता नसते, पण रोज रोज उलट्या होणं, पोटामध्ये काही न टिकणं हे प्रकार स्त्रीची शक्ती कमी करणारे असतातच, शिवाय बाळाच्या पोषणातही अडसर आणणारे ठरू शकतात. एका बाजूनी घरातले सगळेजण नुकत्याच मिळालेल्या गुड न्यूजमुळे सुखावलेले असतात. आपल्या लाडक्या सुनेला किंवा मुलीला किती आणि काय काय न्यूट्रिशियस गोष्ट खाऊ घालू असं त्यांना झालेलं असतं. आणि दुसऱ्या बाजूनी गर्भवतीला होणारा असा त्रास बघितला की कोणालाच काही सुचत नाही. पण मंडळी, प्रेग्नन्सीमधल्या या त्रासावर हमखास उपयोगी पडणारा एक पदार्थ म्हणजे आपल्या घरामध्ये असणाऱ्या साळीच्या लाह्या. सकाळी उठल्यावर एक मूठभर साळीच्या लाह्या खाण्याने सहसा असा त्रास होत नाही असा अनुभव आहे. पुढे दिवसभरातही कधीही मळमळ होऊ लागली, पोटात कसं तरी होऊ लागलं तर तेव्हाही पुन्हा मूठभर कोरड्या साळीच्या लाह्या खाण्याने लगेच बरं वाटतं. तोंडाला अगदीच चव नसेल तर लाह्यांना तुपावर जिरं, कढीपत्ता, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून परतून घेतलं तरी सुद्धा चालतं. प्रेग्नन्सीमधल्या मॉर्निंग सिकनेसवर अजून एक उपाय म्हणजे संत्र्याच्या फोडीवर लवंग चूर्ण भुरभरावं आणि प्रेग्नंट लेडीला एक फोड चावून खायला सांगावं. यामुळेही नॉशिया, पोटात कसं तरी होणं या तक्रारी लगेच कमी होतात असं दिसून येतं. बरोबरीने सकाळ संध्याकाळ कामदुधा या गोळ्या घेणं, चमचाभर गुलकंद किंवा मोरावळा खाणं हे सुद्धा बेनिफिशियल असतं. हे झाले घरच्या घरी करता येण्याजोगे साधे उपाय. यांनी गुण येतोच आणि प्रेग्नंट लेडीला पुन्हा बरं वाटू लागतं. मात्र कन्व्हेन्शनल मेडिकल सिस्टीममध्ये ब्रेनमधील वॉमिटिंगला रिस्पॉन्सिबल असणाऱ्या सेंटरला सप्रेस करणारी औषधं घेणं हे बाळाच्या एकंदर आरोग्यासाठी चांगलं नसतं. त्यामुळे साध्या घरगुती उपायांनी बरं वाटलं नाही तर तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने नेमकी औषधं सुरू करणं चांगलं. गर्भसंस्कारातील असेच निरनिराळे पैलू जाणून घ्यायचे असतील तर बघत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.